आज शेतकरी मित्रांनो, आम्ही या ठिकाणी सीताफळाला फोम लावायला होतं. बघा तुम्ही आता फोम कशा पद्धतीनं लावणं चालू आहे ते. हे बघा, ही फोम त्या ठिकाणी लावणं चालू आहे. त्याच्याबरोबर ही पन्नी. बऱ्याच शेतकऱ्याचं म्हणणं आहे की सीताफळाला फोम लावायची गरज नाही, पण मी नक्की सांगतो, सीताफळाला फोम लावल्यानंतर त्याची क्वालिटी चांगली होणार आहे आणि सीताफळसुद्धा एक चांगल्या क्वालिटीचं येणार आहे. आता याच्यात खाली तणकट झालेले हे आम्ही स्वच्छ निंदून घेणार आहेत आणि बाग ही स्वच्छ करणार आहेत. पण याच्यामध्ये आंतरपीक आम्ही सोयाबीन घेतल्यामुळं याच्यामध्ये निंदायला जराशी अडचण गेलेली आहे. पण आता फोम बांधणीचं काम या ठिकाणी चालू केलेलं आहे. हे अशा पद्धतीची तुमच्याकडे बी जर हे आलं असेल, काय सीताफळाला फळं आले असतील, तर तुम्ही फोम बांधायचं काम बांधून घ्या, जेणेकरून बाहेरली डास वगैरे या फळावर इफेक्ट करणार नाही आणि ओलावा राहील, आर्द्रता राहते आणि फळाची क्वालिटी पण तुम्हाला चांगली भेटेल. हे अशा पद्धतीचं आता या ठिकाणी फोम बांधणं चालू केलं आहे. आता आम्ही हे आमचा MABSc झालेला आहे, तर याच्या मार्गदर्शनाखाली हे काम चालू आहे. आता रोज जशा पद्धतीने बघा, हे वरचं फळ आहे, त्या वरच्या फळाला बांधवा. बघा, हे अशा पद्धतीनं आम्ही फोमचा वापर करायलो. जर काही नवीन माहिती असेल तर कॉमेंटमध्ये जरूर आम्हाला सांगा आणि याचा फायदा होणार का नुकसान होणार हे पण आम्हाला तुम्ही जरा माहिती द्या. पण आम्ही तर काम चालू केले फोम बांधण्याचं. आता हे आमच्या जवळपास आमच्याकडं हे वर पन्नी बांधायला होतं. आमच्याकडं जवळपास 1000 झाड आहे आणि या झाडाला आता अशा पद्धतीनं आम्ही फोमचं काम चालू केलेलं आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि ही व्हरायटी आहे आमची सुपर गोल्डन. ही पहिलं वर्ष आहे आमच्या बाग घेण्याचं, सीताफळीचं बाग घेण्याचं पहिलं वर्ष आहे. तर नक्कीच फोम बांधण्याचा फायदा होणार आहे. आता सर्वसाधारण एका झाडाला 10 ते 12 फळ लागलेलं आहे आणि हे 10 पहिल्या साली आम्ही 10-15 फळ घेणार आहेत, कारण फळाची क्वालिटी कशी राहणार आहे हे माहीत नाही. बघा, हे फळ हे याला हे फोम बांधणं चालू आहे. अशा पद्धतीचं तुम्ही बी नियोजन करा. तुमच्याकडे सीताफळ बागात असेल तर अशा पद्धतीचं इथं याला दुसरी स्टेप आहे, रबलानं सुद्धा फोम बांधायलेलं आहे ते. पण आता आम्ही काही ठिकाणी उपयोग करणार आहेत आणि बघणार आहेत की अशी बांधलेली चांगली राहणार पन्नी आणि फोम, किंवा रबलानं राहणार चांगली. अशा पद्धतीचं हे चालू काम आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ टाकण्यात येतील. बऱ्याच झाडाला हे मध्यभागी रस्ता आहे. रस्त्याच्या या बाजूला बी सीताफळाची बाग आहे आणि या बाजूला पण. आता हे शिवा देवर बघा, ही फळाची क्वालिटी कशी झाली, तुम्हाला कसं वाटतं? बघा, ही फळाची क्वालिटी अशी झालेली आहे. थोडा उशीर झाला आम्हाला फोम बांधायला. तर असं तर सुपारी एवढं फळ झाल्यावरच बांधायला पाहिजेत. पण आज आम्ही चालू केले काम. अशा पद्धतीचं फोम बांधणं चालू आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर करा आणि आम्हाला कळवा. धन्यवाद.